मुंबईच्या प्रस्तावित कोस्टल रोडच्या रस्त्याचं साधं बांधकामही सुरू झालेलं नाही। मात्र आत्तापासूनच या रस्त्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी शिवसेना करत असल्याचा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला। राज्य सरकारमधले मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल आक्षेप घेतल्याकडे अजित पवारांनी लक्ष वेधले। भाजप शिवसेना सत्तेत आल्यानंतरच शेतकरी आत्महत्या वाढल्याची टीकाही त्यांनी नागपूरमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात केली। 13 जुलैपासून सुरू होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेससोबत आपण सरकारला विविध मुद्द्यांवर धारेवर धरणार असल्याचंही ते म्हणाले। विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही यावेळी सरकारवर निशाणा साधला। ह्या सरकारला मात्र त्याच्यात मोठ्या प्रमाणावर अपयश आलेलं आहे। ह्याही राज्यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांच्यावर होत आहेत। त्यांचेच एक सहकारी शिवसेनेचे नेते सगळीकडे त्यांना भ्रष्टाचार बोकाळलेला दिसतोय। काल सांगली जिल्ह्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील यांनी तर कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले। अशा अनेक बाबी आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत, जनतेच्या समोर आहेत आणि त्याच्यावर जनतेने ज्या अपेक्षेने श्रीयुत नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे पाहून ह्या राज्यामध्ये आघाडीचं सरकार बाजूला केलं आणि युतीचं सरकार भाजप शिवसेनेचं आणलं, त्यामध्ये त्यांचा पूर्णपणे भ्रमनिरास झालेला आहे। लोकसभेला आणि विधानसभेच्या निवडणुकीत एका लाटेवरती या ठिकाणी निवडणूक झाल्या आणि त्यात भारतीय जनता पार्टीला फार मोठ्या प्रमाणात विदर्भात यश मिळालं। पण अगदी विधानसभेच्या निवडणुकीनंतर 7 महिन्यातच जे ग्रामीण विदर्भामध्ये आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये वातावरण आपण निवडणुकीच्या माध्यमातून पाहतोय, त्यामध्ये जे अच्छे दिनचे स्वप्न भाजपने या ठिकाणी दाखवले होते ते निश्चितच या ठिकाणी खोटे ठरलेलं आता जनतेला कळू लागले आणि ते मताच्या रूपातून भंडारा गोंदियासारख्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतून समोर येत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।